जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र। 2014 मध्ये छत्रपती श्री शिवप्रभूंचं फेसबुकवर आणि सोशल मीडियावर जी घाणेरडी विटंबना झाली होती त्याची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रभर हिंदुत्ववाद्यांनी त्या विटंबनेच्या विरोधात आंदोलनं केली होती। आणि त्यामध्ये कुठेतरी हडपसरमध्ये कुठच्या तरी तरुणाची हत्या झाली, मोहसिन शेख नावाच्या। आणि त्यानंतर खरे आरोपी शोधायचे सोडून त्यावेळेच्या आघाडी सरकारने त्यांना हवे असलेले आरोपी तयार केले, त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने सोयीचे। कारण 2014 मध्ये केंद्रामध्ये केंद्रीय राजसत्ता ढासळली होती, काँग्रेस राष्ट्रवादी एकूणच आघाडी सरकारची। बांगलादेशींचे पोशिंदे, रोहिंग्यांच्या पोशिंद्यांची राजसत्ता गेल्यामुळे महाराष्ट्रात पण ती सत्ता जाणार हे निश्चित झालं होतं। आणि त्या भीतीने मग काहीतरी विषय भरकटवायचा आणि आपल्याला सपोर्टिंग जिहादी मतदानाकडे लक्ष केंद्रित करायचं आणि हिंदूंमध्ये जातीय फूट कशी पडेल आणि जिहादी वृत्तीच्या मतदारांचं एकत्रीकरण कसं होईल या षडयंत्राने तेव्हाच्या महाराष्ट्राच्या आघाडी सरकारने पोलिसांचा एक टूल्स म्हणून वापर करून खरे आरोपी सोडून त्यांना हवे असलेले आरोपी फ्रेम केले त्याच्यामध्ये। आणि शेवटी आम्ही 5-5 वर्ष तुरुंगवासात काढली, तेव्हा खूप अपकीर्ती करण्यात आली, जसं काय खूप मोठे साधू संतांच्या हत्या झाल्या आहेत आणि देशद्रोही पकडल्या गेल्यासारखं आमचं अवडंबर माजवण्यात आलं। आणि आज न्यायालयाच्या खऱ्या कसोटीवर ट्रायल चालली, सगळे साक्षीदार पुरावे सगळे खोटे निघाले, एकही न्यायालयासमोर खरं बोलू शकला नाही। सगळ्यांनी जे होतं ते सांगितलं आणि ते न्यायालयाच्या लक्षात आलं हे सगळं धादांत खोटी फ्रेम केलेली केस आहे। त्यावेळेच्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये आमचा सक्रिय सहभाग होता। बांगलादेशी घुसखोर असतील, 5 कोटीच्या वर आज बांगलादेशी घुसखोर गेलेले आहेत। रोहिंग्या मुसलमानांनी नागरिकत्व मागायला भारतामध्ये सुरुवात केलेली आहे। पुण्यामध्ये आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जेव्हा PFIच्या वर धाडी पडल्या, PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या, तेव्हा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारी पिलावळ ह्या पुण्यामध्ये उपजलेली आहे। ती आज दिसते आहे पण ती पूर्वीपासून सक्रिय आहे। पुलवामा हत्याकांडातल्या सैनिकांच्या आरोपी चाकणमध्ये सापडलेले आहेत आणि या सगळ्याच्या विरुद्ध सातत्याने आम्ही भारतीयांमध्ये जागृती करत होतो। भारतीय म्हणजे भारताला पुण्यभूमी मानणारा भारतीय, भारताबाहेर ज्याची सांस्कृतिक पाळंमुळं नाही, भारतच ज्याची सांस्कृतिक भूमी आहे तो भारतीय। मग त्या हिंदूंच्या हितासाठी जेव्हा आम्ही राजकीय, सामाजिक, आर्थिक संवेदना जागृत करत होतो, होणारे आघात, षडयंत्र ही उजळ करत होतो, मग कुठेतरी आम्हाला गुंतवायचं म्हणून हिंदू राष्ट्र सेनेच्या 20 निर्दोष बहुजन समाजातल्या हिंदूंना अडकवण्यात आलं होतं। आणि बहुजनांच्या नावाने राजकारण करणाऱ्या धूर्त, षडयंत्र आणि स्वतःच्या अप्पलपोटी राजकीय स्वार्थासाठी त्यावेळेला निष्पाप हिंदू कुटुंबांना वेठीस धरण्यात आलं होतं। आणि आज न्यायालयात जेव्हा खऱ्या कसोटीवर न्यायालयीन व्यवस्था चालली, प्रक्रिया चालली, जिथे कुठचे डावपेच षडयंत्र चालली नाहीत आणि सगळे साक्षीदार खोटे निघाले, एकही साक्षीदार काहीच सांगू शकला नाही आणि न्यायालयाने आमची सर्वांची, हिंदू राष्ट्र सेनेच्या सर्व हिंदू राष्ट्रवीरांची, देव देश धर्म मानणाऱ्या, प्रामाणिक राजसत्तेशी धर्मसत्तेशी प्रामाणिक असणाऱ्या आणि कुठच्याही राजसत्तेची चाकरी न करणाऱ्या भारतीयांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। हा सगळा न्याय मिळायला फार उशीर लागला असं वाटतंय का? 2014 ते 2023 आणि मी 14 पासून 19 पर्यंत मी 5 वर्ष कारावासात काढली, एकान 7 वर्ष काढली कारावासात आणि सगळेच्या सगळे निष्पाप होते, निर्दोष होते। फक्त हे महाराष्ट्रभर ही दंगल उसळली होती, आंदोलनं चालू होती, एकट्या पुण्यात नव्हती झालेली, हे अपघात होता। त्यात 120B लावून मला फ्रेम करण्यात आलं। मी 2014च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये शिवजयंतीला केलेलं व्याख्यान होतं। आता अफजल खान वध हा अफजल खान वध नसेल सांगायचा, शाहिस्ते खानावर घातलेला छापा नसेल सांगायचा, विदेशी आक्रांतांसाठी विरुद्ध आपल्या स्वकीय भूमिपुत्रांना जागून केलेली स्वराज्याची लढाई नसती सांगायची, धर्मवीर संभाजी महाराजांचं धर्मासाठी झालेलं बलिदान जर लपवायचं असेल तर हा दुष्ट राजकीय डाव हाणून पाडला पाहिजे। मला असं वाटतं की राजकीय जिहाद, आजकाल लव जिहाद, लँड जिहाद, सगळ्या प्रकारचे वेगवेगळे अन्नात थुंकणं, हे जिहाद सगळे एक्सपोज होत आहेत। सगळे तुमच्याच इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियामधून आणि सोशल मीडियामधून सगळे ओरिजिनल, ऑथेंटिक आणि फॉरेन्सिक लॅबमध्ये सर्टिफाईड झालेले व्हिडिओज आपल्याला दिसत आहेत। JNU मध्ये, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये पाकिस्तान जिंदाबाद, काश्मीर को लेके रहेंगे, भारत के तुकडे सो करेंगे, ह्या फॉरेन्सिक लॅबमध्ये जाऊन आलेल्या CD आहेत। सगळं सत्य निघतंय। देशद्रोही चळवळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतात राबवली जाते। अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हिजाबमध्ये जिहादी दहशतवादाचं राजकारण केलं जातंय आणि हिंदूंमध्ये जातीय, भाषिक, प्रांतिक आणि राजनैतिक फूट पाडून जिहादी फोडता येत नाहीत ना, मग त्यांचं राजकीय लांगुल चालन करायचं, त्यांना अपेक्षित वागायचं, त्यांच्या सगळ्या बेकायदेशीर घुसखोरीवर। आज आपल्या पुण्यामध्ये हाँगकाँग स्ट्रीटमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशींची डेक्कनला गर्दी बसली आहे, तिथे व्यवसाय चालू केले आहेत। मूळ पुणेकर कुठे गेलाय? तर या सगळ्यावर आम्ही लक्ष केंद्रित केल्यानंतर राजकीय जिहाद करणार आहे
म्हणजे लोकांना वाटत असेल राजकीय जिहाद हा नवीन प्रयोग आहे, पण मुस्लिमांची राजकीयदृष्ट्या वाढलेली मतदारांची संख्या लक्षात घेता त्यांचं लांगुलचालन करून खऱ्या देशभक्तांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा आणि त्या राजकीय शूद्र स्वार्थासाठीच निष्पाप हिंदूंना त्यावेळी वेठीस धरलं. प्रक्रिया खूप मोठी चालली. 14 ते आज 22 उजाडलं आणि सगळी कुटुंब वेठीस धरल्या गेली. निष्पाप मुलं काम धंद्याला जाणारी, त्यांना पोलीस सर्टिफिकेट मिळत नव्हतं, त्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या, त्यांची हालाकीची परिस्थिती होती. पण ईश्वराच्या कृपेने आणि खरोखर छत्रपती शिवप्रभूंच्या भक्तीने आज आम्हाला खरोखर न्याय मिळालेला आहे. त्याच्या पुढे नेमकं आता तुमचं स्टँड काय असेल? कारण की तुम्ही म्हणता की रोहिंग्याची संख्या वाढलेली आहे, जे भारताविरोधी घोषणा देतात त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. तर पुण्यामध्ये या पुढे नेमकं काय करणार? की सरकार पुण्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आलेलं आहे, त्यांच्याकडे काय तुम्ही मागणी करणार आहात आंदोलन स्वरूपात? नाही, आमची मागणी तर आता तुम्ही सगळीकडे मोर्चे बघताय. परवाच्या दिवशी 22 आपल्या पुण्याचा मोठा मोर्चा झालेला आहे, यशस्वी मोर्चा झाला. पुणेकरांचा जर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नसता तर त्या मोर्चाला काही किंमत राहिली नसती. भगवा ध्वज घेतला होता, कुठच्याही राजकीय पक्षाचा ध्वज नव्हता. छत्रपती शिवप्रभूंच्या आंदोलनाचा राष्ट्रवादाचा ध्वज होता. आणि या पुढची लढाई म्हणजे जोपर्यंत भारताचं हिंदू राष्ट्र घोषित होत नाही, भारताचं 1947 साली भारताचं विभाजन इस्लाम आणि हिंदू या 2 तत्वांवर झालेलं आहे. थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सांगितलं होतं की जर हिंदू आणि मुसलमान ह्या सिद्धांतांवर भारताची फाळणी होत असेल तर आजच्याच सर्व मुसलमान तिथे पाठवा आणि आजच्याच सर्व हिंदू इथे बोलवा, अन्यथा पुन्हा भारतामध्ये जिहाद पसरल्याशिवाय राहणार नाही. कारण इस्लामिक धर्म सिद्धांतांनुसार सर्व जगाचं इस्लामीकरण करणं हा प्रामाणिक मुसलमानाचा धार्मिक कर्तव्याचा भाग आहे. तो इथे स्वस्त बसणंच शक्य नाही. त्याच्यामुळे भगवान बुद्धाचे उपासक असू देत, महावीर जैनांचे गुरु नानक देवजींचे असू देत, चक्रधर स्वामींचे किंवा वारकरी असू देत, शैव असू देत किंवा वैष्णव असू देत, जे मूळ भारतीय सिद्धांत मानतात, भारतालाच आपली मातृभूमी, पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतात, त्या सर्व भारतीयांना हिंदू राष्ट्र अपेक्षित आहे. आणि आपला सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक वारसा सुरक्षित ठेवायचा असेल, आसाम, बंगालमध्ये जी भीषण परिस्थिती उभी राहिली आहे ती पुन्हा होऊ द्यायची नसेल, तर हिंदू राष्ट्रवादाची आमची मागणी. आणि आम्ही याच फसवलं काय, सावरकरांना अंदमान निकोबारमध्ये टाकलं होतं म्हणून काय चळवळ थांबली नाही. संभाजी महाराजांचे डोळे काढले, कातडी सोडली, याच पुण्यभूमीमध्ये त्यांची भीषण हत्या करण्यात आलेली आहे. तर छत्रपती संभाजी महाराज मागे तगमगले नाहीत, तर ह्या 5 वर्षांनी आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही हिंदू राष्ट्रवादाची चळवळ ही प्रखरतेने राबवणार आहोत. आणि सत्ता कुठची आहे यापेक्षा सत्तेवर धार्मिक सत्तांचा अधिकार राहायला पाहिजे. धर्माधिष्ठित राजसत्ता असली पाहिजे, राजकारणाच्या अधीन असलेला धर्म नको. म्हणजे अलीकडे जामीन मिळाल्यानंतर एक मिरवणूक काढणं हा एक ट्रेंडच झालेला आहे. 2019 मध्ये आपल्याला पण जामीन मिळाल्यानंतर आपली मिरवणूक निघाली होती आणि त्याबद्दल आक्षेप. मी तुम्हाला एक सांगितलं की हा प्रकारच चळवळीतला होता. आपल्या राष्ट्रीय, सांस्कृतिक, सामाजिक रक्षणासाठी केलेली चळवळीचा एक प्रकार होता. ती हत्या झाली हा अपघात होता, पण हा चळवळीचा प्रकार होता. आम्हाला फ्रेम करण्यामागे तेव्हाच्या राजसत्तांचा इंटरेस्ट होता. गुन्हेगारांच्या मिरवणुका काढणं हे ज्या गुन्हेगारीचं उदात्तीकरण आहे, पण एखाद्या चळवळीतल्याची मिरवणूक काढणं हा त्या चळवळीच्या सिद्धांतांचा सन्मान आहे. तुम्ही आघाडीच्या काळात आरोप करताय की आघाडीच्या काळात मला बोलवलं गेलं किंवा माझ्या कार्यकर्त्यांना बोलवलं गेलं, नेमका आरोप हा कोणावर आहे? त्या काळात नाही, आघाडीच, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, आघाडीचं सरकार दोघांचंच होतं. आणि कम्युनिस्ट पर्टिक्युलर नेते असे व्यक्तिगत लक्षात घेता येत नाही. तेव्हा राजसत्तेला पोलीस राजकीय टूल्स होतात. आणि मागे कंगना रनौतचं घर तोडण्यात आलं आणि हायकोर्टाने त्याच्यावर दंड मारलाय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना. पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आदेश कुणी दिला हे अजून पण गोपनीय आहे. हायकोर्टाने कंगना रनौतचं घर तोडणाऱ्या महानगरपालिकेच्या आयुक्तालयावर दंड मारलाय की तुम्ही ते घर तोडलंच कसं काय, कुठची नोटीस न देता. म्हणजे आपण अनेकदा तार्किकदृष्ट्या सत्याला मागे पाडतो आणि राजकीयदृष्ट्या पुरस्कृत कुठेतरी वाहवत जातो. मी तुम्हाला सांगितलं की हिंदू राष्ट्रवादाची चळवळ आहे. 18 पगार जाती, 12 बलुतेदार. आजपर्यंत भारताचे 4 तुकडे झाले आणि ते 4ही तुकडे इस्लामिक जिहाद्यांनी घडवलेले आहेत. बामियांचा अफगाणिस्तान झाला, सिंध पंजाबचा पाकिस्तान झाला, पूर्व बंगालचा बांगलादेश झाला आणि काश्मीरचा POK झालाय. आणि पुन्हा काश्मीर धुमसतोय आणि पुन्हा गजवा हिंद नावाचं पटना पोलिसांनी आणि NIAने घटस्थापना 2022 सालच्या घटस्थापनेच्या दिवशी पटनामध्ये रेड करण्यात आली. पटना पोलिसांमधल्या सिनियर PI रँकच्या पोलीस ऑफिसरच्या बंगल्यावर रेड करण्यात आली मुस्लिम समाजातल्या. आणि ते PFIचं हेडक्वार्टर्स सापडलं. आणि तो अजेंडा जो सापडला त्यात 2047 पर्यंत भारताचं इस्लामीकरण करणं हे प्रत्येक मुसलमानाचं धार्मिक कर्तव्य आहे. आणि त्याला आम्ही बांधील आहोत. 10% मुसलमानांनी जरी आम्हाला साथ दिली तरी आम्ही सशस्त्र उठावणे, लवकरात लवकर भारताचं इस्लामीकरण करू, हा त्यांचा अजेंडा सापडला. हा मी सांगत नाही, मी फ्रेम केलेलं नाही, पटना पोलिसांनी NIAने एक्सपोज केलेलं आहे, ते सगळ्या पत्रकारांना माहिती आहे. आणि तेच PFIचे कार्यकर्ते जेव्हा पुण्यात पकडले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी, धर्मभूमी असलेल्या, तुकोबांची, माऊलींची भूमी असलेल्या ठिकाणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा लागलेल्या आहेत.
परवा रविवारच्या कार्यक्रमामध्ये गोहत्या आणि लवजी हत्या संदर्भात आणि संभाजी महाराजांना धर्मवीर घोषित करण्यासंदर्भात पण अनेक बोर्ड हातात घेऊन झाले. त्या याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ते तर ते मुद्दे मांडलेले आहेत, ते सिद्धीच त्या पायऱ्या आहेत. पण शिखर हिंदू राष्ट्रवाद आहे आणि तो नैसर्गिक अधिकार आहे हिंदूंचा. पांडुरंगाच्या वारकऱ्यांचा असेल, बुद्धाच्या उपासकाचा, महावीर जैनांचा असेल किंवा सगळ्या शिखांचा, चक्रधर स्वामींचे उपासक असू देत किंवा कोणी. भारत ज्याची उपासना भूमी आहे, भारताबाहेर जाऊन त्याला तीर्थ करावी लागत नाही, त्या सर्व भारतीयांचा सामाजिक सांस्कृतिक रक्षणासाठी हिंदू राष्ट्रवाद ही नैसर्गिक मागणी आहे. बागेश्वर धामचा जो वाद सुरू आपल्याला पाहायला मिळतोय, अनेक देवी चमत्कार दाखवले जात आहेत, त्यांच्याकडून देवी शक्ती त्यांना मिळालेली आहे, अशा प्रकारचे वक्तव्य होतं आणि वाद संपूर्ण देशात चाललेला आहे. त्यावर तुमचं काय मत आहे? माझं असं मत आहे की आपल्या आळंदीमध्ये ख्रिश्चन मिशनरी द्राक्षाचा रस पाजून येशू ख्रिस्ताचं रक्त प्या म्हणून गरिबांचं धर्मांतरण करत होते आलेल्या वारकऱ्यांचं. तेव्हा श्याम मानव तिथे का गेले नाहीत? कारण पुणे तर सांस्कृतिकदृष्ट्या केंद्रबिंदू आहे आपल्या महाराष्ट्राचा. नागपूरपेक्षा पुणे केंद्रबिंदू आहे. पुण्यात होणाऱ्या चळवळी आंदोलनांना अख्या देशभर पसरले जाते. आजची पत्रकार परिषद पण देशभर बघणार आहे, नागपूरपेक्षा पण एका हिंदू साधूचा लाख तो खरा का खोटा हा नंतरचा भाग आहे. पण श्याम मानवांनी किती ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या अंगात येणं बंद केली आहेत, किती मौलवींच्या अंगात येणाऱ्या दर्ग्यांवरच्या भूतप्रेतांच्या विषयी आक्षेप घेतलेला आहे, किती ठिकाणी मशिदींमध्ये स्त्रियांना प्रवेश दिलेला आहे त्यांनी, हे श्याम मानवांनी सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे बागेश्वर धामांपेक्षा पण मला श्याम मानवांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं आहे. जेव्हा जेव्हा भारतीय संस्कृतीचे उपासक असतील ना, ज्याच्या त्याच्या आध्यात्मिक अनुभूती आहे, विज्ञानशास्त्र अजून संपलं नाहीये, विज्ञानाने कधीही फुल स्टॉप लावलेला नाही, ते संशोधनात आहेत निरंतर. पण पोंगड पांडित्याने झपाटलेली लोक विदेशातून सुपाऱ्या घेऊन भारतीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात काय? मी सोपं उदाहरण सांगितलं. आळंदीमध्ये द्राक्षाचा रस येशूचं रक्त म्हणून पाचताना तुमच्याच इलेक्ट्रॉनिक मीडियावर आम्ही बघितलेलं आहे. मग त्या येशूच्या रक्ताचं संशोधन का नाही केलं? कुठचा येशूचं रक्त आहे दाखवा तरी आम्हाला. अलीकडे वाद सुरू आहे, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर का स्वराज्य रक्षक या संपूर्ण. बघा, स्वकीयांचं राज्य म्हणजे धर्मराज्यच. त्या काळात भारतात फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज, मोगल, तुर्क, यवन, हबशी अशा विविध परकीय जाती भारत लुटण्यासाठी आल्या होत्या. त्यांना तुम्ही स्वकीयांच्या कक्षेत बसवू शकत नाही. इस्लाम हा स्वकीय धर्म नाहीये, ख्रिश्चनिटी हा स्वकीय धर्म नाहीये. फ्रेंच सुद्धा भारतात होते, डच सुद्धा भारतात होते, ग्रीक सुद्धा भारतात होते, पण त्यांना भारतीय म्हणता येणार नाही. भारताबाहेरून आलेल्या, भारताची लूट करण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांच्या टोळ्या आणि त्या दरोडेखोरांच्या विरुद्ध स्वकीयांचा लढा म्हणजे तो धर्मलढाच होता. त्यांनी शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर जाऊन शिवलिंगावर शपथ घेतलेली आहे, कुठच्या दर्ग्यावर जाऊन रक्ताची शपथ घेतलेली नाही, स्वकीय रक्ताची. त्याच्यामुळे भगवा ध्वज हा काशी विश्वनाथाचा ध्वज आहे. रामराज्य आणण्याची जी संकल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, मगाशी मी सुरुवातीला तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. राजकीय जिहादच्या माध्यमातून कोंडव्यामध्ये आता 3 नगरसेवक मुसलमान झालेले आहेत, पूर्वी 3 नगरसेवक हिंदू होते. हे राजकीय असंतुलन आमच्या स्वकीयांच्या हक्काच्या विरुद्ध उभं केलं जात आहे षडयंत्रपूर्वक. आणि तो धर्मासाठीच गेलेलं बलिदान. औरंगजेबाला सुद्धा संभाजी महाराजांचं धार्मिक बलिदान आहे याच्यावर शंका नव्हती. त्याच्यामुळे संभाजी महाराजांचं बलिदान हे धार्मिकच आहे आणि ते धर्मवीरच आहेत. फक्त कन्फ्युजन निर्माण करायचं, कुठेतरी विषय भरकटवायचा, संभ्रमित करायचं. ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मण आहेत तर मी मराठा आहे, मी काय 96 कोळी मराठा आहे, मी काय ब्राह्मण नाहीये. तर सावरकरांना शिव्या घालणारे, माऊलींना शिव्या घालणारे वर भरकट होतात, पण त्यांना इस्लामिक जिहाद्यांविरुद्ध बोलण्याची हिंमत नाही त्यांची राजकीय दृष्ट्या. भारताला ब्राह्मणांपासून राष्ट्राला धोका नाही आहे, इस्लामिक जिहाद्यांपासून भारताला धोका आहे, PFI पासून भारताला धोका आहे, ख्रिश्चन धर्मांतरण करणाऱ्या नागालँड, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय बाटवणाऱ्यांपासून भारताला धोका आहे. कारण नागालँड मधले मिशनरी जाहीरपणे सांगतायत की आम्हाला ईशान्य भारतातलं पहिलं ख्रिश्चन राष्ट्र निर्माण करायचं आहे. मग त्यांचा धोका भारताला आहे का निशस्त्र असलेल्या सामान्य वर्गाचा धोका? पण 18 पगार जाती 12 बलुतेदारांचं जातीय वर्गीकरण करायचं आणि ज्यांचं वर्गीकरण करता येत नाही त्यांचं तुष्टीकरण करायचं. आणि इस्लामिक राजकीय अजेंडा भारतात अस्तित्वात आहे. गजवा हिंद हे तांत्रिकदृष्ट्या आणि सरकारी ऑथेंटिक सगळ्या एजन्सीच्या माध्यमातून सत्य तर्कासहित बाहेर आलेलं आहे. मागे आपल्या पुण्यातलीच एक मुलगी MBBS करणारी ISISला जाण्यासाठी अनेकदा प्रयत्न करत होती. भानुप्रताप बर्गे जेव्हा ACP होते त्यांनी तिचं वारंवार काउन्सिलिंग केलं. एक लहान मुलगी MBBS करणारी, तिला ISISमध्ये जायचं होतं. नंतर त्या ISISने त्याचा शॉर्ट फॉर्म केला, इराण अँड सिरिया इस्लामिक स्टेट होतं. नंतर त्यांनी IS केलं. तुमच्यासारख्या पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही ISIS हा जो फॉर्म होता फुल फॉर्म तो आता IS का केलात? तेव्हा त्यांनी सांगितलं की तेव्हा आमचा शॉर्ट फॉर्म होता, आता मी फुल फॉर्म मध्ये आलेलो आहे.
पूर्वी आम्ही इराण अँड सिरिया इस्लामिक वर्ल्ड म्हणत होतो, इस्लामिक स्टेट म्हणत होतो. आता आम्ही म्हणतोय होल वर्ल्ड इज इस्लामिक स्टेट. तर ह्या ज्या इस्लामिक अजेंड्यासाठी पुण्यातल्या किशोरवयीन मुली जात होत्या मुस्लिम समाजातल्या, याचा अर्थ त्या मुलीच्या पालन पोषणामध्ये तो जिहाद आलेला आहे, तिच्या संस्कारांमध्ये तो जिहाद आलेला आहे, तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या जिहाद विषयी कुठची तरी आध्यात्मिक भावना धारणा निश्चित झालेली आहे. म्हणूनच ती तिकडे जात होती. तर हे सत्य न नाकारता ते सत्य समाजासमोर समोर समाजाला स्वतःच्या राजकीय हक्कांसाठी तयार करणं हा हिंदू राष्ट्र सेनेचं लक्ष आहे. मग आता यासाठी राजकारणात आपलं काय राजकीय महत्वाकांक्षा आहेत का? मग आता नाही, राजकीय महत्वाकांक्षा भारताचं हिंदू राष्ट्र होणं ही हिंदूंची राजकीय महत्वाकांक्षा आहे. टाकायला जाऊन भांडं लपवण्याची गरज नाहीये. पण भारताचं वैयक्तिक राजकीय स्वार्थ काय? तुम्ही म्हणताय की याच्यावर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, नेमकं मोहसिन शेखचा आरोपी कोण आहेत आणि याची हत्या नेमकी कशातनं झाली? बरं ऐका, मी मगाशी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की तपास अधिकाऱ्यांना आरोपी ठरवून दिले गेले होते की हेच आरोपी सिद्ध करायचे. समोर खरे आरोपी त्यांना दाखवायचेच नव्हते. आरोपी त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या सत्तेने तेव्हा निश्चित केले होते कुणाला आरोपी करायचंय. खरे आरोपी शोधायचे असते तर त्यांनी खरे आरोपी शोधले असते. पण त्यांनी हिंदुत्ववादी संस्थांचे प्रामाणिक कार्यकर्ते जे राष्ट्रवादाच्या चळवळीमध्ये उभे आहेत, काहींनी मोदींचं समर्थन केलं, मोदींचं कोणी पक्ष म्हणून समर्थन करत नाही, वैयक्तिक धोरणांमुळे समर्थन करतायत. आणि ज्या पक्षातून मोदींसारखा युगपुरुष जन्माला येतो त्या पक्षांची राजसत्ता असली पाहिजे, कौटुंबिक सुख साधणाऱ्यांची राजसत्ता नसावी. नाही आता तुम्ही अगदी परफेक्ट म्हणालात की बाबा तुम्हाला आरोपी म्हणून ठरवले गेले, हो, पण तुम्हाला आरोपी ठरवलं, तुम्ही आरोपी शोधायचेच नव्हते, तुम्ही निर्दोष मुक्त झालात आणि आता तुम्हाला न्याय मिळाला. हो, मोहसिन शेखला न्याय मिळणार. तो तपास एजन्सींचा भाग आहे ना कर्तव्याचा, तो माझा भाग नाहीये. मी त्यातला बळी आहे. जी यंत्रणा आहे तपास यंत्रणा त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे. तुम्ही 5 वर्ष तो दंगलीचा बळी, पण दंगल ज्यांनी घडवली किंवा दंगलीत तो मारला गेला त्या तपास कंपन्यांचा, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा तो भाग आहे. माझ्याकडे तपास दिला तर कदाचित मी शोधू शकेन आरोपी. तुम्ही 5 वर्ष या प्रकरणात आतमध्ये होता, तुमचं पण नेटवर्क त्या भागामध्ये चांगल्या प्रकारे, तुम्ही पण चौकशी केली असेल नेमकं याला मारलं कुणी? 5 वर्ष मी आतमध्ये असताना कुठची चौकशी करणार? माझे पुरावे ठेवून देत नव्हते, माझे बेल होऊन देत नव्हते. तारीख पे तारीख सनी देओललाच वकील करायचा होता मला दामिनी मधला. सर या खुनाच्या दिवशी आपले कार्यकर्ते त्या भागात नव्हते का? नाही, कार्यकर्ते अख्ख्या देशभर आहेत, पण पण खुनात नव्हते. सर कोर्टात नेमका काय युक्तिवाद झाला? कोर्टात एकही साक्षीदार सांगू शकला नाही की हा आरोपी होता आणि ह्याला मी पाहिलाय. सगळ्या साक्षीदारांनी सांगितलं मला काय लक्षात येत नाही, ह्यांना मी पाहिलं नाही. ते प्रामाणिक मुस्लिम साक्षीदार होते, ते कशाला खोटं बोलतील. त्यांनी सरळ सांगितलं आम्ही बघितलंच नाही यांना. कारण नैसर्गिक सत्य त्यावेळेला दडपणात त्यांनी बोलले असतील किंवा त्यांच्या कागदांवर अंगठे सह्या घेतल्या असतील. पण आज जेव्हा खरं बोलायची वेळ आली आणि क्रॉस एक्झामिनेशन होईल, उलट तपास होईल आणि आपली पंचायत होईल, आणि आम्ही सांगितलं होतं नार्कोपर्यंत आमची जायची तयारी आहे, न्यायालयाने आमची नार्को टेस्ट घ्यावी, तेव्हा हे सगळं फिर्यादी पक्षाकडून टाळलं जात होतं नार्को टेस्ट वगैरे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ऐनवेळी माघार घेतली. कारण उज्ज्वल निकमांना सगळ्यात सत्य पहिलं कळलं, चार्जशीट वाचल्या होत्या की फ्रेम केलेली केस आहे. ते सत्तांतर झाल्यानंतर सत्तांतरण झाल्यावर वगैरे काय नाही, सरकारी वकिलावर कुठच्याही सत्तेचा दबाव नसतो, हे पहिलं लक्षात घ्या. सत्तांतरणाच्या काळातच अनेक सत्तेतल्या लोकांना शिक्षा लागलेल्या आपण बघितलेल्या आहेत. सुरेश कलमाडी काँग्रेसची सत्ता असतानाच राष्ट्रकुल घोटाळ्यात आत गेले होते. आणि 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यामध्ये कनिमोझी राजा हे राजसत्ता असताना आत गेलेले आहेत. त्याच्या राजसत्तेचा न्यायालयावर खूप मोठा प्रभाव पडतो असं काय समजणं हे अफवा आहेत सगळ्या. म्हणजे राष्ट्रवादीकडनं या प्रकरणाचा मॉब लिंचिंगची देशातली पहिली केस म्हणून असा प्रचार आता सध्या सुरू आहे, तर त्याच्या संदर्भात असं मी ऐकलं नाही. आणि प्रचार सुरू असेल तर त्यांना शरद पवार आता पुण्यातलं जे भाषण झालं त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. मी सांगितलं ना, कोंडव्यामध्ये 3 नगरसेवक मुस्लिम निवडून येऊ लागले. त्या राजकीय जिहादची लक्षणं ओळखून स्वतःचा मतदार सेव्ह करण्यासाठी केलेला हा राजकीय जिहादचा प्रकार आहे. राजकीय जिहाद. हिंदू राष्ट्र सेना राजकीय दृष्टिकोनातून 2023 मध्ये 24 मध्ये काय लढणार? नाही, लढेन हा वेगळा भाग आहे, तो पुढे जाहीर करू. पण आम्हाला नरेंद्र मोदी प्रचंड बहुमतात यावेत अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. योगी आदित्यनाथांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावा अशी प्रामाणिक इच्छा आहे. आणि एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी अफजल खानाचं जे उदात्तीकरण आणि दैवतीकरण तोडून टाकलंय, ते थडगं नागडं ठेवलंय, त्या सत्तेचं आम्ही समर्थन करतो. सर आता नुकताच प्रजासत्ताक दिन झाला, आपण संविधान स्वीकारलेलं आहे आणि देशामध्ये संविधान स्वीकारून 74 वर्ष झाली. अशा परिस्थितीमध्ये आता आपण हिंदू राष्ट्राची मागणी करता, कायदेशीरदृष्ट्या बरोबर आहे. मी आताच सांगितलं की पटना पोलिसांनी आणि NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजनी पटण्यामध्ये PFIचं कॅडर पकडलं, आपल्या पुण्यात सुद्धा कॅडर पकडलं आणि त्यांचा स्वतःचा अजेंडा सापडला की 2047 पर्यंत पूर्ण गजवा हिंद. 1947 ते 2047 ते बोलतात पाकिस्तान आमची चूक होती, अर्धवट घेतला, म्हणून पूर्ण भारत इस्लामिक करायचा होता.
आणि तुम्ही कुठच्याही प्रामाणिक इस्लामिक अभ्यासकाला विचारा, इस्लामच्या आदेशाप्रमाणे जगाचे 2च भाग पडतात, दारुल हरब आणि दारुल इस्लाम. दारुल हरब म्हणजे जिथे इस्लामिक राजसत्ता कुराणनुसार, शरियानुसार, एकमेव अल्लाह, एकमेव मोहम्मद, एकमेव जिब्राईल आणि धर्मग्रंथ कुराण याच संदर्भावर चालवली जात नाही, इतर कुठच्याही सिद्धांतांवर चालवली जाते, ती भूमी दारुल हरब. हरब म्हणजे इस्लामचं युद्ध जिथे गैर इस्लामिक लोकांशी सुरू आहे, अशी जी काय गैर इस्लामिक भूमी असते त्याला इस्लामिक भाषेत दारुल हरब म्हणतात. पाकिस्तान आणि 57 मुस्लिम देश हे दारुल इस्लाम आहेत आणि दारुल इस्लामचं दारुल हरबमध्ये युद्ध चालू आहे, भारताविरुद्ध भारतीयांचं युद्ध चालू आहे आणि त्याचं इस्लामीकरण करण्याचं मी म्हणत नाही आहे, PFI म्हणते. आणि PFIचा पटना पोलिसांनी पकडलेला अजेंडा, आता आपल्या पुण्यामध्ये पकडलेल्यांचे अजेंडा सगळ्यांचे 2047 पर्यंत भारताचं पूर्ण इस्लामीकरण हा प्रामाणिक अजेंडा आहे त्यांचा. मग त्यांच्या विरुद्ध मी लढलो तर मी संविधानाच्या विरुद्ध आहे का PFI संविधानाच्या विरुद्ध आहे? मला दिसतंय की माझाच देश सिंध पाठवला गेला, माझाच पंजाब पाठवला गेला, माझाच पाकव्याप्त काश्मीर झाला आणि माझाच बामियांचा अफगाणिस्तान झाला, तरी सुद्धा आरोपी हिंदूच. हे तर राजकीय षडयंत्र आहे किंवा मग कुठचा तरी विदेशी अजेंडा आहे की हिंदूंना अपराधाच्या मानसिकतेत लोटायचं आणि जिहादी दहशतवादाला राज्याभिषेक घडवायचा. आता सर कायदेशीर दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या कसंही बसतंय तुमचं ते जसं भारताची पाकिस्तानची मागणी कायदेशीर दृष्ट्या बसली ना तशीच ही बसेल. सर आपले कार्यकर्ते आझाद काश्मीरवाल्यांची कुठे संविधानिक मागणी होती? आज तुम्ही काश्मीर फाईल्स पिक्चरवर अकांड तांडव केलं, पण ती मुलं जिवंत आहेत ज्यांच्या आयांच्या छात्या कापल्या गेल्या, इलेक्ट्रिक आर्यामध्ये त्यांना चिरल्या गेलं, योन्यांमध्ये ब्रश फायरिंग करण्यात आली, त्यांची मुलं जिवंत आहेत, ते विटनेस आहेत माझ्या आईबरोबर काय अत्याचार झाले ते. त्याच्यामुळे तुम्ही त्याला कसं बघता ते मला सांगा ना. त्या अत्याचारित बलात्कार ज्याच्यावर होतोय त्याचा आक्रोश, त्याला तुम्ही व्हॉइस डेसिबलचं इंधन लावताय, यंत्रणा लावताय की तुम्ही जास्त ओरडताय. बलात्कार होतोय तोच ओरडणार ना, जो बलात्कार करतोय तो ओरडणार नाही. सर आपल्याला अटक झाल्यापासून नागालँडमध्ये 95% ख्रिस्ती धर्मांतरण झाले, मिझोरममध्ये ख्रिस्ती धर्मांतरण झाले आणि सगळं बाटवून झालेलं आहे, धर्मांतरण करून झाले. तिथल्या जाऊन नागालँड, मिझोरम, त्रिपुरामधली, मेघालयमधली, मणिपूरमधली आपण परिस्थिती पहा. ख्रिश्चन दहशतवादी नक्षलवादी टोळ्या फिरतात तिथे. ख्रिश्चन लक्ष्मणानंद सरस्वतींची झालेली हत्या ही ख्रिश्चन अतिरेक्यांनी केली होती. शौचाला बसल्या 90 वर्षाच्या महात्म्याला येऊन AK-47 गोळ्या घातल्या होत्या. ही सगळं सत्य आहे ना, धडधडीत सत्य आहे सगळं. सर कार्यकर्त्यांवर वेगवेगळे गुन्हे पण दाखल होतात. कार्यकर्ते कधी कधी हिंसक होताना पण दिसत, कारण संघटनेचं नाव कधी कधी पुढे येतं. कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगता? कारण की मध्ये पण आम्ही कार्यकर्त्यांच्या बैठकीतच सांगतो, कार्यकर्त्यांना पत्रकार परिषदेत नाही सांगतो. ससूनमध्ये पण हल्ला झाला मध्ये तुमच्या कार्यकर्त्यावर. तो सगळा वेगळा अपघात होता, म्हणजे तो हा संघटनात्मक बांधणीचा विषय नाही. सर पण आपल्याला अटक झाल्यापासून आतापर्यंत जो पिरियड आहे तर याच्यामध्ये प्रचंड असं मानसिक त्रास पण तुम्हाला झाला 100%. त्याच्यामध्ये आत्मबल खूप महत्वाचं ठरलेलं आहे. हो. तर काय नेमकं आपल्याला प्रेरणा कशातून मिळाली किंवा छत्रपती शिवाजी महाराज, कशा पाहताय? संभाजी महाराज, छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराज त्यांच्या भीषण अत्याचारांना न कंटाळता धर्मासाठी बलिदान करतात. मग आमचं हे सगळं कष्ट क्षुल्लक आहेत, त्या कष्टांचा बडेजाव न करता आपल्या आधी गुरु गोविंद सिंहाच्या मुलांनी घेतलेलं बलिदान आणि संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांचं प्रचंड बलिदान, अंदमानमध्ये सावरकरांनी खेचलेलं कोलू, यापुढे आमची अटक काहीच नाही आहे. त्याच्यामुळे त्याचा बडेजाव न करता पुढे सक्रिय कार्य करणं आणि हिंदू राष्ट्रवादाच्या चळवळीला नैसर्गिक आणि नैतिक अधिष्ठान देणं, आध्यात्मिक अधिष्ठान देणं. आणि हा हिंदूंचा राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक लढा आहे. मागे कर्नाटकमध्ये हिजाब आंदोलन पेटलं होतं. 100 वर्षापासून असलेल्या शाळेमध्ये लाखो मुस्लिम मुली शिकून गेल्या होत्या, पण आताच 2022 मध्ये त्यांना हिजाब घालायचं लक्षात आलं होतं आणि इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर हायकोर्टाच्या समितीने सांगितलं की शिक्षण संस्थांमध्ये तुमचं चालणार नाही, शिक्षण संस्थांचेच नियम चालणार, तुम्ही शिकला नाही तरी चालेल. तो हिजाब हा हिजाबचा वैयक्तिक वाद नव्हता, तो एक शैक्षणिक जिहादचा अजेंडा होता. हे स्पष्ट आहे, याच्यात कुठचाही संभ्रम नाही. तर कर्नाटकमध्ये 100 वर्ष जुनी शाळा आहे ब्रिटिश काळातली, लाखो मुली शिकून गेल्या होत्या तिथून, मुस्लिम समाजातल्याच मुली शिकून गेल्या होत्या. त्यांनी कधीच बुरखा घातला नाही आणि तो बुरखा न घातल्यामुळे त्यांच्या इस्लामला कधी धक्का लागला नव्हता. मग आताच ह्या 21व्या-22व्या शतकामध्ये, 21व्या शतकामध्ये आता हिजाबचं कसं काय स्मरण झालं? तर आता आधुनिक विचारसरणीनुसार, सोशल मीडियानुसार सर्वत्र एक वेगळ्या प्रकारे जो जिहाद राबवला जातोय, त्या जिहादचा पार्ट ऑफ जिहाद होता तो. तुम्हाला 5 वर्षात जे जेलमध्ये अनुभव आले किंवा तुमचे अनुभव झाले त्या संदर्भात काही पुस्तक वगैरे तयार करणार आहात? हो, पुस्तक करीन. राजकीय व्यवस्था कशा स्वतःच्या स्वार्थासाठी पोलिसांचं टूल किट म्हणून वापर करतं, स्वकीयांच्या चळवळीला राजकीयदृष्ट्या लाचार झालेली लोक कशी चेपून टाकतात, स्वतःच्या राजकीय सत्तेचा अनैतिक वापर करून मूळ अधिकारांची न्यायिक आंदोलनं कशी चेपली जातात
आणि हिंदूंचा आध्यात्मिक आणि नैसर्गिक अधिकार भारतावर आहे, त्याच्यावर माझं झालेल्या चिंतनावर मी पुस्तक तयार केलं. नुकतंच इशरत जहांचं लोकार्पण पुस्तकाचा कार्यक्रम पुण्यात होता, पोलिसांनी बंदी घातली. तुमचं काय मत आहे? इशरत जहांचं डेव्हिड हेडलीने स्वतः, तुमच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे नाही, डेव्हिड हेडलीने स्वतः अमेरिकेमध्ये साक्ष दिलेली आहे आणि ती ऑनलाईन झालेली आहे. त्यांची कॉन्फरन्सिंग झाली आणि त्या डेव्हिड हेडलीने सांगितलं की इशरत जहां माझी स्लीपर सेलमधली कॅडर होती आणि ती मेल्याने आमचं भारतातलं मोठे प्लॅन नुकसान झाले. आणि डेव्हिड हेडलीची साक्ष, माझी साक्ष घेऊ नका, डेव्हिड हेडलीची साक्ष तपासा. नाही, पुस्तक काढून उदात्तीकरण हो, करण्यात येते. अहो, हू किल्ड करकरे नावाचं एक घाणेरडं पुस्तक लिहिण्यात आलं आणि मुंबईवर झालेल्या आंतरराष्ट्रीय देशद्रोही हल्ल्याला लक्ष विचलित व्हावं म्हणून ते भारतातलीच लोक होती. तुकाराम ओंबळेंचे आमच्यावर इतके उपकार आहेत की शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्यावर जेवढी अफजल खानाला मिठी मारून उपकार केले, त्यानंतर दुसरे उपकार कोणी केले असतील तर तुकाराम ओंबळेंनी केले आहेत. फक्त इथे अफजल खानाची अनौरस पिलावर जिवंत पकडली आहे आणि त्यामुळे त्यांना जे भारतीय ठरवायचा होता ते फेल गेलेलं आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तराच्या तपास यंत्रणांनी तो त्याचा DNA पासून सगळं चेक केलं आणि तो पाकिस्तानी वंशाचा आहे, पाकिस्तानी आहे, त्याच्या आईबापापासून सगळं शोधून काढलं. तेव्हा कुठे तरी सुद्धा हू किल्ड करकरे लिहिलं आणि एक IPS अधिकारी, निवृत्त IPS अधिकाऱ्याने, हसन मुश्रीफांचा भाऊ आहे मुश्रीफ, त्यांनी हे पुस्तक लिहिलं आणि त्यांनी पुन्हा हे हिंदूवादी होते, त्यांनी करकरेंना मारलंय असं जगातली कुठचीही तपास यंत्रणा म्हणाली नाही. स्वतः पाकिस्तानने हाफिज सईदवर पाकिस्तानमध्ये खटला चालवलाय की हा मुंबईतला हल्ला हाफिज सईद आणि या सगळ्या मुस्लिम दहशतवाद्यांनी केला होता. तर त्या हू किल्ड करकरे लिहून भारतीय सभ्यतेवर प्रश्नचिन्ह, AR अंतुलीने लोकसभेत सांगितलं हिंदुत्वाद्यांनी केलेलं प्लॅनिंग आहे. म्हणजे एक प्रकारे कसा जिहादी अजेंडा काम करतो. सगळ्या तपास यंत्रणा, भारतीयच नाही, आंतरराष्ट्रीय सर्व, इस्रायलच्या मोसादने, रशियाच्या KGBने आणि अमेरिकन तपास यंत्रणांनी सुद्धा सिद्ध केलं की हा पाकिस्तान पुरस्कृत हल्ला होता. पहिले कॉल ट्रेस आपल्याला मोसादने करून दिले. रशियन इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनी पहिले कॉल ट्रेस केले की पाकिस्तानमधून त्यांना मार्गदर्शन होत होतं आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचं जे लाईव्ह चालू होतं त्यातून त्यांना मार्गदर्शन केलं जात होतं कुठे कुठे NSG कमांडोज उतरता येते. जेव्हा लाईव्ह बंद केलं त्याच्यानंतर त्यांचं काउंटर करण्यात यश आलेलं आहे. सर, तुम्ही हिंदू एकतेबद्दल बोलताय, हिंदू राष्ट्राबद्दल बोलताय, परंतु हिंदू जननायक म्हणून आता ज्यांना पदवी आहे असे राज ठाकरे जे आहेत, तर त्यांच्या निरीक्षणानुसार असं आहे की राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला असं त्यांचं निरीक्षण आहे. आपलं काय निरीक्षण आहे? माझं निरीक्षण हिंदूंच्या विरुद्ध खूप मोठं षडयंत्र सुरू आहे भारतामध्ये आणि ते अगदी मोहम्मद बिन कासिम पासून, मोहम्मद घोरी पासून चालू आहे. तर हे आताचे एकदम लवाळी आहेत. या विषयावर बोलण्यात काही शाणपण नाही. म्हणजे भोंगे हा धार्मिक विषय का सामाजिक विषय ह्याच्यात कन्फ्युजन नसलेल्या लोकांविषयीच बोलायचं मला. भोंगे हा धार्मिक विषय आहे, धार्मिक उन्माद आहे. सामाजिक विषय नाहीये म्हणजे राज ठाकरेंच्या नाही, सामाजिक विषय नाही. सहमत नाही म्हणजे राज ठाकरेंच्या भूमिकेत. सामाजिक म्हणजे धूर जास्त आला, प्रदूषण आलं की सामाजिक विषय झाला, हॉर्न वाजायला लागले की सामाजिक. एक लक्ष टार्गेट ठेवून मागे चुनाभट्टीच्या इथे एका मुलीने तिच्या घराच्या जवळ आणून मोठा भोंगा लावला. करिश्मा भोसले तिचं आडनाव आहे आणि तिने कंप्लेंट केली तर तिला मारायला धावले सगळे मोठ्या प्रमाणात, गँग जाम. हे सगळे गाजलेले, सगळ्या लाईव्ह झालेले मोब आहे. ते सामाजिक विषय नाही, तर धर्माचा विषय आहे, धार्मिक विषय आहे. तो मुद्दामून इस्लामीकरण करण्यासाठी उपद्रव माजवून लोकसंख्या एका भागातली कमी करत जायची. मागे मंगलप्रभात लोढा विधानसभेमध्ये बोलले होते की मालवणीमध्ये मतदारांची संख्या वाढायच्या ऐवजी कमी होत चालली आहे आणि तिथे अनावश्यक मतदार संख्या वाढत चालली आहे. हे सगळे प्रश्न विधानसभेत आलेले आहेत. भारत हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी नेमक्या अडचणी काय आहेत? आता लोकसभेमध्ये बहुमत झालं पाहिजे, ते असताना सुद्धा अजून प्रचंड झालं पाहिजे, जनमानस तयार झालं पाहिजे, सामाजिक समतोल साधता आला पाहिजे. हा वेगळा विषय, किचकट विषय बोलण्याचा. म्हणजे सामाजिक बैठक बसवावी लागेल त्याच्यासाठी. ओके, थँक्यू.